नमः। जय जय आदि जगत पालका मुनि मानस चकोर मरगंका कृपांबुदातया पूर्ण शेषंका ग्रंथादरिका मागिले अध्याय कदान तू आवदविले कृपा करुण गर्तकुपी अग्नि नंदन गोपीचंदे घातला परी कैसा लागा की कोठे नाही मुसमाग जैसा शंकर गेल्या माग फसवुनी त्यासी वरिले असो पुढे आता श्रोती श्रवण करावी रसाळ उक्ती सिंहावलोकनी घेऊन गती मागील कथा विलोकाम भद्रिकाश्रमी पूर्ण ताप तपासी गोरक्षकानि पा जन्मई 83 तपाचरिता 12 वर्षी उद्यापान उरकिले। असो म्हणजे कानिपा आणि गोरक्षनाथ नाही का तपश्चर्याला बसलेली आहेत आणि बसून त्या ठिकाणी 12 वर्षाचं तो तप आहे आणि 12 वर्षाचं तप पूर्ण झालेलं आहे आणि तप पूर्ण झाल्यावर त्याची सांगता केलेली आहे आणि सांगता करल्याच्या नंतर काय झालं पुढच्या वेळी पाहू म्हणजे वरियाचे त्यासी नाही ठाऊक काया भुवनी उभय अर्क संगोपीत कामांतक परिमाहित नाही अन्योन्या दोघं संघ आहे तपश्चर्या करत आहे मात्र हे कोण आहे हे कोण आहे ओळख आहे का नाही मात्र त्याचं संरक्षण करण्याकरता स्वतः जे असलेला पार्वतीचा वर असलेला महादेवजी दोघांची देखभाल करण्यासाठी तो तत्पर होते असं त्याचं वर्णन करू लागले। पुढील भविष्य उत्तर जाणूना गुप्त ठेविले ओळखून या परी तप झालिया पूर्ण उभयताई बोलविले। पुढचं भविष्य पाहू ही गोष्ट फडकून सांगितली नाही आपल्याला सांगितलं दररोज सांगितली ते येऊन सांगतो मग आता त्यानं पुढचं गुह्यज्ञान त्याला माहित होतं आता सांगावं तर हे नाही हा पुढचं कार्य याच्यात पासून होणार नाही म्हणून गुपित गोष्ट ठेवलेली आहे आणि म्हणून त्याचं जे असलेलं काय केलं जे पण केलं बोलविले म्हणजे त्या ठिकाणी जे असलेलं त्या ठिकाणी त्याची बोलवण केलेली आहे। कानी पाणी गाला उत्तर द्यासी महातपी तो गोरक्ष सखी उत्तर पूर्ण मध्ये कोणासी संचार करीत चालिला। कानिप नावाचा तो उत्तर दिशेला जे असलेला निघालेला आहे अशा इकडच्या तीर्थयात्रा करू लागलेला आहे असे त्या ठिकाणी सांगू लागले। प्रयाग गया काशी करुणा श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा। गया प्रयाग या ठिकाणचे तीर्थ झाले आणि मग आपल्या गुरुचा शोध त्या ठिकाणी कानिपा घेऊ लागला जे इकडे शोध घ्यायला आता आणि मग हे गोरक्षनाथ सुद्धा त्याच प्रकारचं आपल्या गुरुचा शोध त्या ठिकाणचा घेऊ लागलेले आहे दक्षिण शोधित परी तो कैसा की जलावीन विभक्त मासा की बाळ मातेचे वसवसा सद्वतीत हृदया। गोरक्षनाथ त्या ठिकाणी कशा प्रकारची तळमळ होती त्याला दृष्टांत देऊन सांगितलं जसं पाण्याच्या वेगा मासोळा केल्यावर तरफड करतो नाही का किंवा माय जर एखादे लेकराला दिसत नसल्यावर लेकरू जसं तळमळ करतो
त्या प्रकारचं जे असेल त्या तसं त्या गतीनं किंवा त्याप्रमाणे तितकी तळमळ त्याची चालू झालेली आहे. नावडे त्यान्न पाणी नावडे निद्रा सुखासनी सदा भवते भाविक मनी उद्वेग चक्री पडियला. अन्नपान त्या ठिकाणी सुद्धा गोड लागत नव्हतं. कोण्याच प्रकारचा भोग जे असलेला घेण्याकरता आनंद नव्हता. कारण का माझ्या आणि गुरुची भेट केव्हा होईल याची तळमळ मात्र सतत जे असलेले त्या ठिकाणी लागलेली आहे. श्री गुरु आठवणी चित्तात ब्रह्मण करीतसे पिशाचवत सांडी श्वास अनुनियत नातय नात म्हणून. म्हणून गुरुची जी असलेली भेट व्हावी म्हणून वन उपवन जे असलेले वलांडीत जात आहे. श्वासोश्वास दाटून येत आहे. कारण का माझ्या आणि गुरुची भेट होईल की नाही एवढा गैवत त्या ठिकाणी त्याला वाटत आहे. वारंवार हंबरडे पोडिता मने कधी भेटती गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पायाता दाखवी. जसं लेकरू लाडका असावर माय चुकावं आहे की नाही. जसं माय दिसण्यासाठी तळमळ करतो तेवढी गुरुमाय जी असलेली आपली दिसत नाही म्हणून त्या ठिकाणी तळमळ लागलेली आहे. नाही काय घंटा घंट्याला जे असलेला कंठ दाटून येत आहे. डोळ्यात प्राण उरलेला आहे अशी अवस्था त्याची झालेली आहे. ऐशिके होतसे वृष्टी आपुल्या पिशे वागवटी मने पाहिला असेल मच्छिंद्र जेठी कोणीतरी सांगा हो. आता जसं एखादं पिश माणूस असतं तशी अवस्था त्याची निर्माण झाली. प्रत्येकाला दिसत त्याला म्हणू लागली मच्छिंद्रनाथ या ठिकाणी पाहिले का हो. इकडून या दिशेने गेले का हो. कोणीतरी मला सांगा अशी तळमळ त्या ठिकाणी शरीराला लागलेली आहे. ऐश्य बहुधा बहुता पुसता पुसुना नाना क्षत्री करी गमन तो ब्रह्मत गोड देशा कारण हेळा पटणी पातला. प्रत्येक त्या ठिकाणी आवरती असतेलं नाही का जे आढळलं त्याला विचारित आहे. अनेक तीर्थावर गेले या तीर्थावर असतील त्या तीर्थावर असतील त्या तीर्थावर सुद्धा सगळा समाचार त्या ठिकाणी विचारू लागलेला आहे. या ठिकाणी नाही का भेटले का हो अशी तळमळ जी असलेली आहे. आणि म्हणून असं फिरत फिरत हेळापट्टण नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी यावर जाऊन पोहोचलेले आहे. तपे मांस भक्षिले समग्रा अति सूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी श्री गुरु योग चिंताशर हाडी टोले मारितसे. अहो त्या ठिकाणी गुरुची किती जे असलेली बापू गुरु अहो त्या ठिकाणी जे असलेली एवढी गुरुची जी असलेली चिंता लागलेली आहे. चिंतेमुळं जे असलेलं अन्न पाणी वर्जिलेलं आहे त्याच्यामुळं हे शरीर सुद्धा कर्षी झालेलं आहे. आता हा प्राण कंठात उरलेला आहे अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जे ते बैसे ते वसे निरबिंदू वाहती नेत्रास कार्या कारण कोण्या क्षत्रास भिक्षा मागू जातसे. जिथं बसावं तिथं त्या ठिकाणी गुरुचं ध्यान आहे. मग गुरुचं ध्यान आल्याबरोबर माझ्या आणि गुरुची भेट होती की नाही अशी तळमळ होती. डोळ्यातून जे असलेलं सारखं अश्रू गळत आहे. एवढी ओढ जी असलेली गुरुचरणाची लागलेली आहे. तो हेळा पटन नगरा माझारी येऊनी बैसला क्षण भरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे. असे फिरत फिरत जे असलेलं हेळापट्टण नावाचं गाव लागलेलं आहे. आणि हेळापट्टण नावाच्या महाद्वारापर्यंत आले तर त्या महाद्वारामध्ये जे असलेलं राजाचे सेवक जे असलेले बसलेले आहे. त्यांनी पाहुणी गोरक्षनाथा आदेश म्हणून त्याते नमित
परी गोरक्षतया द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की. या ठिकाणी आल्यावर द्वारपाळानं सुद्धा आदेश म्हणून जे घातलेला आहे आणि मग ते आदेश घातला की त्याने जे असलेले याला विचारलं बाबा मच्छिंद्रनाथ जे असलेले या ठिकाणी या गावी कवा आले होते का, काही पता आहे का, अशी विचारपूस त्या ठिकाणी करू लागली. तव ते म्हणती आमुचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी. महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती. आणि मग त्याला विचारल्याबद्दल ते सांगत आहेत महाराज या नावाचा गोसाई आमच्या गावाला आला नाही, मग त्याची वार्ताच ऐकली नाही, तुम्हाला कोठेही म्हणून सांगावं असे त्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ लागलेले आहे. परिनाथा एक तापसी आला होता या गावासी. नाम जालिंदर या जगासी मिरवत होता महाराजा. मात्र एक महान तपस्वी जालिंदर नावाचा एक व्यक्ती जे असलेला या गावाला आला होता अशी वार्ता त्याची सांगायला सुरुवात झालेली आहे. काय सांगावी तयाची नीती लोकासी वाटे जैसा गबस्ती. तो तर नभारा वाता माती अदरामी पाहत सो. काय सांगाव त्याची नीती नाही काय. अहो साक्षात जसा काय सूर्य आहे एवढा तपोगण होता आणि त्या ठिकाणी आवर जे असलं नाही का तो भारा आणत होता, भारा गवताचा भारा आणत होता. मात्र त्या ठिकाणी जे असलं चलू लागला तर ते डोक्यावर घेत नव्हता, ते जसा चलत तसा भारा सुद्धा आधारवर चलत होता. ही त्याची शक्ती होती असं सांगू लागले. गोरक्ष म्हणे काय कारणा मस्तकी वाहत से तृण. येरी म्हणे तो काननातून गोधना करिता आणि तसे. गोरक्षनाथ म्हणू लागले बाबा ते भारा कशा करता आणत होते. याने सांगितलं बाबा कारण काही नाही, मग आता अरण्यात जात होते, एक भारा जे असलेला गवताचा घेत होते आणि ते भारा जे असलेलं नाही का मी सांगितल्याप्रमाणेच भारा त्या ठिकाणी बांधायचा आणि वर भारा त्या ठिकाणी आधार न हात लावता अशा प्रकारचा येत होता. हे आणून या असलेल्या गावामध्ये जमलेले काही मोकळे ढोर आहेत त्या ढोरायला तो येरी म्हणती ते गावीचे परी निस्पृह व्रती गोधनाचे पालन करी महाराजा. गोरक्षनाथ म्हणते बाबा ते ढोर कोणाचे होते नाही का. आपण आपल्या ढोराला टाकतो ना, आपल्या लोकांच्या ढोराला टाकत नाही ना, म्हणून विचारलेलं आहे. अरे ते ढोर कोणाचे होते. ते म्हणजे बाबा त्याच्यामध्ये तिळा इतका त्याचा फायदा नाही, कारण का जनावर सुद्धा जे असलेले त्या ठिकाणी लोकांचेच होते आणि आणून जे असलेलं धर्म कार्य त्या ठिकाणी करीत होता. गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस. रावणी लोप कवन ठायास झाला पुढे तो सांगा. गोरक्षनाथ म्हणून किती दिवस या ठिकाणी राहिला, हे नित्य नियम किती दिवस केलेले आहे आणि मग कवापासून नाहीसा झाला ही आम्हाला संपूर्ण माहिती सांगा असं बोलू लागलेली आहे. येरी म्हणती योगद्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा. पुढे गेला कोठे ते आम्हा माहित नाही महाराजा. मग त्या ठिकाणी जे असलेलं सांगितलंय बघा, ते जे असलेलं 1 वर्षभर या ठिकाणी राहिला आणि मग मात्र जे असलेला कव्हा कोणीकडे गेला नाही का, आमच्या देखता गेला नाही, म्हणून या इथं गेला तिथं गेला आम्हाला सांगता कसं येईल, म्हणून आम्हाला अजिबात त्याची माहित नाही कोण्या ठिकाणी गेला आणि कोण्या दिशेने गेला हे पुढचं माहित नाही असं त्याची सांगू लागलेली आहे. या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले पाहत. येरी म्हणे दसाज पर्यंत लोटले संवत्सर
महाराजा. अहो असलेले मग ज्ञानदृष्टीनं त्या ठिकाणी पाहता येत की बाबा हे जे सांगायलेत याला दिवस किती झाले असतील असं ज्ञानदृष्टीनं पाहिल्यावर किती समस्या 10 वर्ष जे असलेले असे या गोष्टीला झालेले आहेत असा अनुभव मागायला घेऊ लागले. ऐशी ऐकून तयांची वाणी गोरक्ष विचारी आपुले मनी तरी का माझा स्वामी नाम पालटवणी जगा माझी विचरला. मनात संशय निर्माण झाला. अहो हे नाव जरी करता दुसरं सांगत असतील मात्र माझा तर स्वामी नसेल आणि इथं येऊन जे असलेलं नाव बदलून ठेवलं असेल तेच असायला पाहिजे असा संशयामध्ये मन जे असलेलं उटाळलेलं आहे. मी सांडून पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत म्हणून पालटिले सोनामास गावा माझी मिरवला. अहो जे असलेलं माझ्या गुरुला वाटलं असेल मी तिथून जागा सोडी आणि सवत हे जे असलेला माग हिंडल म्हणून स्वतःचं नाव त्याने बदललं असं आणि नाव बदलून या वेश बदलून त्या ठिकाणी नाही का मन या सृष्टीवर फिरत असतील असा मनाचा अनेक प्रकारचा संशय घेऊ लागलेला आहे. ऐशी कल्पना मनी अश्रुधारा वाहती नयनी मने महाराजा गेलासी सोडूनी मज पाडसा कैसारे. मनात संशय निर्माण झाला आणि संशय निर्माण झाला म्हणून नाही काय दुःख वाटलेलं आहे आणि डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी जे असलेलं गळू लागलेलं आहे आणि म्हणू लागलेलं आहे मी पाडस आहे मला पाडसाला सोडून तू मला चुकवा देऊन नाही काय कोण्या दिशेला गेलेला आहे अशा अनेक प्रकारच्या शब्दानं गहिवर त्या ठिकाणी करू लागलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान नवनाथ महाराज.